नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे फॉर्म भरलेले होते आपण, तर त्याचे आता एक्झाम होणार आहेत आणि त्याचे हॉल तिकडे आलेले आहेत। तर ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे आणि एक्झामला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्टर आणि लॉग इन हे दोन ऑप्शन आहेत। त्यातल्या लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यापुढे असा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो ID पासवर्ड आला होता तो ID पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। युजरनेममध्ये ID टाका, पासवर्ड या ठिकाणी टाका आणि हा जो QR कोड आहे, हा जो बारकोड दिलेला आहे, हा बारकोड या बॉक्समध्ये टाकून आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। आपण सर्व माहिती टाकून घेतली, त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर आपण क्लिक करून घेऊ। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल। आपली सगळी माहिती वगैरे भरलेली दिसेल। त्याच्यानंतर अप्लाय पोस्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरला होता तो या ठिकाणी दिसेल। कोणत्या पोस्टला फॉर्म भरला ते पोस्टचं नाव दिसेल, ॲप्लिकेशन नंबर, पेमेंट सक्सेसफुल झालेलं मेसेज दिसेल। त्याच्यानंतर ॲक्शन बटन आहे, या ठिकाणी डोळ्याचं चिन्ह दिसतं। या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड नावाचं एक मध्ये ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲडमिट कार्ड हो ओपन झालेलं आहे। त्यानंतर पाहू शकतो या ठिकाणी हे सेंटरचं वगैरे नाव आलेलं आहे। त्याच्यानंतर एक्झाम किती तारखेला आहे ते तारीख पण या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडमिट कार्ड नावाचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून ते हॉल तिकीट तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्यानंतर ते या ठिकाणी ओपन करून घेऊ। हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर ओपन करून घेऊ। त्या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस वगैरे दिसेल। याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिसेल की तुमचं हॉल तिकीट किती तारखेला एक्झाम आहे, टाईम काय आहे, या ठिकाणी टाईम वगैरे दिलेला आहे, तारीख वगैरे दिलेलं आहे, रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे, परत गेट बंद होण्याचं टाईम दिलेला आहे। गेट बंद व्हायच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। या ठिकाणी एक्झाम सेंटरचा पत्ता वगैरे प्रॉपर दिलेला आहे। तर आता एक्झाम सेंटरवर जाताना काय घेऊन जायचं या ठिकाणी लक्ष द्या। एक्झामला जाताना या ठिकाणी हे जे हॉल तिकीट आहे याची रंगीत प्रिंट काढून तुम्ही या ठिकाणी जायचं आहे। त्याच्यानंतर सोबत तुम्ही आधार कार्ड घेऊन जायचं आहे। जर एखाद्याच्या महिलेच्या नावामध्ये जर बदल वगैरे असेल लग्नानंतर तर त्यांनी या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट हे दोन्ही डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। या प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। जास्त माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी हे उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यात तुम्ही या ठिकाणी वाचून जा। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स ह्या समजून जातील। या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी एक्झामला जाऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। 100% खात्रीशीर त्याची उत्तर तुम्हाला दिली जातील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा ज्यांनी मीरा भाईंदरचा महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।